भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले वा संकरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दतेव भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गाजललवकणिका पीता सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते। भज गोविंदम मध्ये आपण पाहत आहोत भगवान भाष्यकार आद्य शंकराचार्यांनी जगामध्ये जे लोक आहे ते कशा प्रकारे जीवन जगत आहे याचं ते वर्णन करत आहे। या जगामध्ये काही लोक असे जे ज्ञानाला महत्त्व देतात, कोणी धनाला महत्त्व देतात, कोणी असे ज्यांना भोगच सर्वश्रेष्ठ वाटतं, भोगप्रधान। कोणी असे लोक आहे ज्यांच्या जीवनामध्ये आशा इच्छा अजून संपल्या नाही, वृद्धापकाळ आलं तरी त्यांची इच्छा अजून वृद्ध झाली नाही। आणि याच्यावर त्यांनी 2-3 श्लोक लिहिले आहे। तदपि न मुंचति आशा पिंडम तदपि न गच्छति आशा वायू। अच्छा, या जगामध्ये साधू महात्मा संत सुद्धा आहे। काही साधू वेशधारी साधू आहे, फक्त वेशाने वाटतात ते साधू आहे, पण अंतःकरणामध्ये संसार भरलेला आहे। मिथ्याचारस्य उच्यते, गीतेमध्ये काय म्हटलं, मिथ्याचार। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण। इंद्रियांना संयमित केलेलं आहे। वेश भगवा आहे, वेश साधूचा आहे, दाढी वाढवलेली आहे, एवढंच काय भिक्षा मागून आपलं जीवन व्यापन करत आहे। तर कोणाला सहजच वाटेल की हा तर खरोखर कोणी विरक्त आहे, पण तिथे म्हणतात तदपि न मुंचती आशा पाशा करतल भिक्षा तरुतल वास। म्हणजे किती सूक्ष्म आहे पहा, आपल्या अंतःकरणामधील ज्या वासना आहे किंवा ज्या सुप्त इच्छा आहे त्या बाहेरच्या त्यागाने, बाह्य त्यागाने सुटत नाही। रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते। केव्हा त्या निवृत्त होतात म्हणे, परम वस्तूशी जर प्रेम केलं तरच त्या निम्न इच्छा काय होतात, सुटतात। विषय त्यागाने आसक्तीचा त्याग होत नाही, रस तिथेच राहतो। कारण आपण भोगतो कशाने, मनाने। तर मनामध्ये ते संस्कार किंवा ते काय म्हणतात ठसे उमटतात, तर ते परत प्रेरित करतात। तर म्हणून इथे म्हणतात की बाह्य त्यागापेक्षा आंतरिक त्यागावर जास्त तुम्ही महत्त्व द्या, त्याच्यावर जास्त विचार करा। मग इथे म्हणतात की काही लोक सिद्ध आहे इथे समाजात, असं नाही की सगळेच भोंदू आहे, सगळेच ढोंगी आहे, सगळेच अप्रामाणिक आहे, मिथ्याचारी आहे, असं नाही।
काही लोक कसे म्हणे बाहेरून ते तुम्हाला भोगी दिसू शकतील, पण ते आहे ब्रह्मज्ञानी. कृष्ण भोगी शुकस्त्यागी नृपौ जनक राघवौ, असा एक श्लोक आहे. आणि कृष्ण वाटतो की भोगी आहे, पण आहे कोण? तो जगद्गुरु आहे, तो नित्यमुक्त आहे. कृष्ण भोगी शुकस्त्यागी. शुकदेव महाराज शुकमुनी तर दिसतातच त्यागी आहे. इथे म्हणले ना योगरतो वा भोगरतो वा. कृष्णाबद्दल लोक आक्षेप करतात, हा काय तुमचा देव, नाचतो काय आणि चोरी काय करतो आणि तुम्ही याचीच पूजा करता. लोकांना कृष्ण समजलेलाच नाही. म्हणून भागवतामध्ये म्हणतात की रासलीला समजण्यासाठी तुमचं मन खूपच शुद्ध पाहिजे. कारण तिथे रासलीला सांगणारा कोण आहे? शुकमुनी. ऐकणारा कोण आहे? परीक्षित, ज्याची की 7व्या दिवशी मृत्यू आहे. तर ती रासलीला काही कामलीला नाही आहे, कामविजय लीला आहे, असं डोंगरे महाराज म्हणायचे. पण त्यासाठी मन फारच सूक्ष्म शुद्ध पाहिजे. ते शरीर मन बुद्धीच्या पलीकडचा तो आनंद आहे. रसो वै सह. रास कशाला म्हणतात तर म्हणे त्या ब्रह्मानंदाचा, ज्याच्यामध्ये सगळ्या गोपिकांनी आनंद घेतला. असो, तर सांगण्याचा अर्थ काय? वरून भोगी दिसू शकतात. कोणी भोगी आहे, कोणी योगी आहे. नृप राघव जनक. आता प्रभू रामचंद्र रामजी राजा आहे, जनक राजा आहे. पण पहा, यस्य ब्रह्मणी रमते चित्त, त्यांचं चित्त ब्रह्मामध्ये रमलेलं आहे. सहज विराग रूप मनमोरा, थकित होई जिमी चंद चकोरा. इनही बिलोकत अति अनुरागा, बरबस ब्रह्म सुखही मन त्यागा. जनक महाराजांची काय स्थिती आहे? ते इतक्या विश्वासाने सांगतात की माझं मन ब्रह्माशिवाय कुठे जातच नाही. सो मच कॉन्फिडंट ही. सहज विराग रूप मन, म्हणजे फक्त माझं मन जर अट्रॅक्ट होत आहे, आकर्षित होत आहे ब्रह्माकडे. आणि जेव्हा त्यांनी रामाला पाहिलं तर परत परत रामाला पाहण्याची इच्छा होत आहे त्यांना. तर ते काय म्हणतात माहिती आहे? म्हणजे निश्चितच राम ब्रह्म असायला पाहिजे, कारण माझं मन तिथेच झालं. इनही बिलोकत अति अनुरागा. यांना पाहून खूपच प्रेम आहे. म्हणजे हा कोणी सांसारिक सामान्य माणूस नाही आहे. आता जनक महाराज, तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल ना, याज्ञवल्क ऋषी सगळ्यांना ज्ञान देत आहे. जनक महाराज सुद्धा श्रोते म्हणून, शिष्य म्हणून ऐकत आहे. पण याज्ञवल्क तेव्हाच प्रवचन सुरू करायचे जेव्हा जनक महाराज यायचे. सगळेजण आले पण जनक आले नाही तर ते सुरू नाही करायचे. तर सगळे शिष्य म्हणाले की आमचे गुरु सुद्धा या राजाच्या अधीन आहे. पहा, राजाला खुश करण्यासाठी ते सुरू नाही करत, तो चालू नाही करत. आता ते याज्ञवल्क ऋषींना कळलं. तर त्यांनी अशी काही लीला केली. प्रवचन सुरू असताना अचानक सगळीकडे आग लागली आहे, आग लागली आहे. एक सेवक येऊन सांगतो, पूर्ण जनकपूरमध्ये काय आग पसरलेली आहे. तर सगळे जे साधू लोक होते पळाले. अरे आमचा कमंडलू, आमचं ब्लँकेट, आमची कुटिया. पण पाहतात काय, जनक महाराज तसेच बसले आहे. ते म्हणे चालू ठेवा. अच्छा, 2 मिनिटांनंतर ती आग विझली, शांत झाली. सगळेजण परत आले तर पाहतात की जनक तिथेच आहे, गेलेच नाही. तर सगळे लोक म्हणाले, अरे तुम्हाला काळजी वाटली नाही? तुमचं नगर म्हणजे तुमचा महाल वगैरे नष्ट झाला असेल. तर त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, मिथिलायाम प्रदीप्तायाम न किंचित में दह्यते.
म्हणे पूर्ण नगर सुद्धा जर जळलं तरी मला कोणी जाळू शकत नाही, माझं काय नाश होईल. एकदम इतक्या उच्च स्थितीवर ते बसलेले आहे. तेव्हा त्यांना कळलं सगळ्या लोकांना की का याज्ञवल्क त्यांच्यासाठी थांबतात. तर आता हे उदाहरण मी का दिलं, भोग रतोवा, असं वाटत आहे की ते कोण आहे, भोगी आहे, राज्याचा कारभार पाहत आहे, तर राज्यामध्ये आसक्त आहे. त्यांचं नाव काय, विदेहराज. विदेह म्हणजे देहाभिमान ज्याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यांची मुलगी सीतामाता ती वैदेही, ती सुद्धा तेवढीच ज्ञानी. रामायणामध्ये 3 नगरांचं वर्णन आहे, जनकपूर, लंका, आणखीन अयोध्या. जनकपूर, मिथिला म्हणजे ही ज्ञानी लोकांची नगरी आहे. इथे राजा ज्ञानी, सगळेजण ज्ञानी आहे. अयोध्या प्रेमी लोकांची नगरी आहे. दशरथ महाराज फारच भावूक आहे. आणि म्हणून भरत वगैरे सगळेजण, जेव्हा प्रभू रामचंद्र वनास जायला निघाले, सगळी अयोध्या त्यांच्या पाठीमागे आहे. प्रेमी लोक आहे सगळे. आणि लंका भोगी लोकांची नगरी. हनुमंताने जेव्हा लंकेला बघितलं वरून, तर हनुमंत काय पाहतो, म्हणे इथे सगळे लोक नुसतं खात आहे, पीत आहे, आणखीन शरीराला कसत आहे, कसरत करत आहे. म्हणजे शरीरवादी लोक आहे. कहू धेनू, महिष, मानुष खात आहे. काय, महिष म्हशीला खात आहे, गाईला खात आहे, माणसाला खात आहे, असं पाहिलं. तिथे त्यांना एकही शाकाहारी रेस्टॉरंट दिसलं नाही. त्यामुळे ही नगरी तर सगळी भोगी लोक, म्हणून याला जाळलंच नाही. लंकेची केली होळी, एकनाथ महाराजांनी एक आरती लिहिली आहे मारुतीवर, त्याच्यामध्ये लिहितात. तर योगरतो वा भोगरतो वा, क्वचित श्रेष्ठ क्वचित भ्रष्ट क्वचित भूत पिशाचवत, नाना रूपधरो विचरंती महितले, असा एक श्लोक आहे. म्हणजे ज्ञानी लोक वेगवेगळ्या रूपात या जगामध्ये विचरण करतात. तुम्हाला वाटत जाईल कोणी वेडा आहे, विक्षिप्त आहे तो ज्ञानी. जडभरताची गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंसांना लोक पाहायचे तर म्हणायचे की हे पागल आहे, वेडे आहे. एक श्लोक येणार आहे पुढे, रमते बालोन्मत्त वदेव. तर कोणी उन्मत्त सारखा दिसत आहे. अवलिया असतात ना, आता कोणी गजानन महाराजांना पाहिजे किंवा असे अनेक आहे आपले संत. तर आहे ते ब्रह्मज्ञानी, पण बाह्य जीवन त्यांचं वेगळं आहे. अच्छा, आता असे सिद्ध लोक या जगामध्ये आज सुद्धा आहे. कोणी गुप्त रूपात, सूक्ष्म रूपात आपलं दाखवत नाही की आम्ही एवढे ज्ञानी आहे, असं वाटतं सामान्य आहे. आता म्हणे हे सिद्ध झाले कसे काय, तर इथे 20व्या श्लोकात म्हणतात की पहा, तुम्ही जर या 3 प्रकारच्या साधना केल्या तर तुम्ही सुद्धा सिद्ध व्हाल. भगवद्गीता किंचित अधीता, याचा आपण श्लोक वाचला आहे. तर भगवद्गीता किंचित अधीता म्हणे थोडी तरी काय तुम्ही गीता वाचा. एका वक्त्याने सांगितलं जरा थोडं मन लावून तुम्ही ऐका. म्हणे हो, जेवढं थोडं होऊ शकतं मी लावतो. किंचित, हो म्हणे अगदी किंचित मी अर्धा श्लोक वाचतो रोज. सांगण्याचा अर्थ काय की काहीतरी करा थोडं. किंचित अधीता, आणि इथे अधीता म्हटलेलं आहे, पठिता म्हटलेलं नाही आहे. म्हणजे गुरुजी याच्यावर छान व्याख्या करतात. पठिता म्हणजे काय, नुसते श्लोक वाचत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव, 2 तासात ते पूर्ण गीतेचं पारायण करतात.
गुरुदेवांचं प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्ही खूप ऐकलं असेल. एका भक्ताने येऊन सांगितलं गुरुदेवांना, आय हॅव गॉन थ्रू गीता मेनी टाइम्स. अनेक वेळा मी गीता वाचली. गुरुदेवांनी काय सांगितलं, लेट गीता गो थ्रू यू. गीता तुमच्यामध्ये गेली की नाही, तुम्ही गीतेमध्ये खूप गेलेला आहे, म्हणजे गीता वाचली. आपण काय म्हणतो, कळलंय पण वळलं नाही, तेच म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. तर आधी त्याचा अर्थ आहे, अर्धा श्लोकही आपण जगलो तर झाले, नाही तर घोकत आहे एखादा एक श्लोक पाठ करत आहे. भगवद्गीता किंचित, तर भगवद्गीतेमुळे ज्ञान मिळेल. अच्छा, दुसरी साधना काय, गंगा जललव कणिका पिता. गंगा जलाच्या लवमात्र थेंबाचे आचमन ज्यांनी केले आहे. आता हे सगळे प्रतीक अर्थ आहे. जसं गीतेच्या द्वारे तुम्ही संपूर्ण शास्त्र घेऊ शकता, फक्त गीताच नाही, गीता, उपनिषद, वेदांत, रामायण, भागवत. वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. रोज थोडंसं काही ना काही वाचलं पाहिजे. मग आता जेव्हा गंगेचं इथे नाव घेतलं, याचा अर्थ काय, तर आधी आपण पाहिलं तीर्थयात्रा करा. आणखीन आपली भक्ती वाढवा. तर गंगा जल, गंगा नुसतं काय पाणी नाही आहे, गंगा देवी आहे. आपल्या इथे म्हटलेलं आहे की पृथ्वी फक्त एक जड वस्तू नाही आहे, माता आहे. 4-5 लोकांना माता म्हटलंय ना, गंगा, गीता, तुळस, पृथ्वी आणि आपली आई. या 5 जे लोक यांच्यामध्ये मातृबुद्धी ठेवली पाहिजे. त्यामुळे गंगा. आता गंगेचा आता आध्यात्मिक अर्थ म्हटलेला आहे भक्ती. राम भक्ती जह सुर सरिधारा. रामायणामध्ये फार सुंदर आहे. गंगा, यमुना, सरस्वती, तिघांचे 3 अर्थ सांगितले आहे. गंगा भक्ती, यमुना कर्म, आणखीन सरस्वती ज्ञान. कळलं का, त्रिवेणी संगम. जसं प्रयागराजमध्ये आहे, तुळशीदासजी फार छान म्हणतात, म्हणे संत लोक चालणारे फिरणारे प्रयागराज, मोबाईल प्रयागराज, मुव्हिंग प्रयागराज. जसं मोबाईल डिस्पेन्सरी असतं ना, मोबाईल दवाखाना, मोबाईल लायब्ररी, ते एका गाडीमध्ये ठेवतात सगळं, त्याचप्रमाणे मुदमंगलमय संत समाजू जो जग जंगम तीर्थ राजू. तीर्थराज प्रयाग कोण आहे, म्हणजे साक्षात संत. म्हणजे तिथे गंगा, यमुना, सरस्वती, म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा गंगा, यमुना, ज्ञान, भक्ती, कर्म. तर गंगा जल लव कणिका पीत, त्याचा अर्थ आहे भक्ती आहे ज्यांच्या जीवनामध्ये. अच्छा, अनेक वेळा गंगेला ज्ञानाचं सुद्धा प्रतीक म्हणतात, ज्ञानगंगा म्हणतात. शंकराने आपल्या मस्तकावर काय धारण केलेली आहे, गंगा. गंगेवर शंकराला एवढं प्रेम आहे, पार्वती फार नाराज होत असते, म्हणे डोक्यावर चढवून ठेवलं, अक्षरशः डोक्यावर. शंकराला ज्ञान भक्ती खूप आवडते, ज्ञानी आहे. तर म्हणे गंगा. आपले गुरुदेव सुद्धा गंगा भक्त होते, तपोवन महाराज गंगा भक्त होते. पूर्ण गंगा स्तोत्र शंकराचार्यांनी गंगा स्तोत्र लिहिलं आहे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, आपल्या मिशनच्या आश्रमात म्हणतात. तर गंगेचं काय करावं, गंगेची भक्ती करा. गंगा गंगेति यो ब्रूयाद योजनानाम शतानपि, मुच्यते सर्व पापैः विष्णुलोकम सगच्छति. असा एक श्लोक आहे. शतयोजन लांबून सुद्धा जरी तुम्ही गंगा गंगा म्हटलं तर म्हणे पुण्य होईल. तिसरी साधना इथे तर एक आहे भगवद्गीता वाचा, दुसरं गंगेची भक्ती करा, तिसरं आहे सकृदपि येन मुरारी समर्चा. सकृत म्हणजे एकदा, जरी तुम्ही पूजा केली, मुरारी समर्चा, समर्चा म्हणजे सम्यक अर्चा, चांगल्या प्रकारे 100% एकाग्र होऊन पूर्ण तीव्र भक्तीने
आपण रोज पूजा करतो, पण किती आपलं लक्ष तिथे असतं सगळ्यांनाच माहिती. पूजा करता करता चहाही पितात लोक, मोबाईलवर बोलतातही. इकडे अभिषेक सुरू आहे आणि इकडे हॅलो, देवाला थंडी वाजत आहे, देव म्हणतो असं ठेव बाबा, आधी मला तू स्वच्छ. तर समर्चा इथे म्हणजे सम्यक अर्चना, आवाहनम, पाद्यम, अर्घ्यम, आसनम, नैवेद्यम. 10 मिनिटं जर मी पूजा करायची तर पूर्ण 10 मिनिटं देवाला द्या. 10 मिनिटात 10 वस्तूंचा विचार करू नका. आता नामदेव महाराज आहे ना, एकापेक्षाही आपले संत आहेत, त्यांनी खरी पूजा केली. रामकृष्ण परमहंस पुजारीच होते पहा. तर नीट पूजा केली तर फळ काय आहे? क्रियते तस्य यमेन चर्चा. यमराज त्यांची चर्चा करत नाही. यमराज म्हणतो आता तुम्ही मोक्षाचे अधिकारी झाला, तर उपासना करा, ज्ञान मिळवा, आणखीन सत्कर्म करा, असा इथे या एका श्लोकामध्ये उपदेश आहे. एक ओळीमध्ये भगवद्गीता ज्ञानाचं प्रतीक, गंगाजल कर्माचा प्रतीक, तीर्थामध्ये जा किंवा चांगले कर्म करा, आणखीन उपासना, समर्चा, अर्चनम आहे ना, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, एक आहे अर्चनम. जर असं केलं तर पहा सुटका, मोक्ष. नाहीतर काय, जर साधना केली नाही तर, पुढचा श्लोक बहुतेक सगळ्यांना पाठ आहे, खूप ऐकलेला आहे, पण आता याचा सोर्स इथे आहे. समाजामध्ये काही काही श्लोक असतात म्हणजे कुठून आले हे माहीत नसतं. तर पहिली ओळ तर सगळ्यांनाच माहीत आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आता इथे एक भक्त म्हणतो की देवा मला साधना तर काही जमत नाही, पूजा करायला बसतो मन इकडे तिकडे भटकत असतं, एवढी बुद्धी नाही, विवेक नाही की मी ज्ञान मिळवू शकेन. तर मग तो म्हणतो तुम्हीच मला वाचवू शकता, कृपया पारे पाहि मुरारे. शेवटची ओळ पहा, या अपार काय म्हणतात संसार जो आहे, जो की दुस्तर आहे, दुस्तर म्हणजे पार करण्यास अतिशय कठीण आहे, अशा या संसार सागराच्या पलीकडे तुमच्या कृपेशिवाय मी जाऊ नाही शकत. म्हणून पाहिमाम त्राहिमाम, बस एकच त्याची साधना आहे, मला वाचवा. जसं एक लहान बाळ असतं, त्याला काही करता येत नाही, फक्त रडता येतं किंवा आईला बोलवता येतं. मी अगदी कसा आहे असहाय त्याला म्हणतात, हेल्पलेस, शक्तिहीन. तर ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे. देवाला हाक मारणे, बोलवणे, धावा घेतात ना, धावा. तर असं इथे म्हटलेलं आहे की हे संसार तर फार कठीण आहे, प्रयत्न करतो मी, पण काय परत परत विसरतो, परत परत पतन होतं माझं. आणि त्याच्यामुळे काय होतं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, परत परत मी या संसारामध्ये मला यावं लागतं. जन्माचं कारण आपण अनेक वेळा सांगितलंय, अज्ञान आहे किंवा भगवंताशी प्रेम न करणं आहे. पण जन्माचं कारण आता 8व्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे की शेवटची जी वृत्ती आहे त्याच्याद्वारे जन्माचं निर्धारण होईल. हे पहा, जन्माचे कारण वेगवेगळे सांगितले. कुठे सांगितलं प्रारब्धाप्रमाणे तुमचा जन्म आहे, कुठे म्हटलंय वृत्ती, तुमची वृत्ती काय आहे.
कुठे म्हटलंय की कामना कामभिर्जायते तत्र तत्र. एकेकाला प्राधान्य दिलंय, कुठे स्मृतीला प्रधानता दिली आहे, कुठे कामनेला, कुठे कर्माला. यथा कर्म यथा श्रुतम कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की तुमचे कर्म कसे आहे आणि तुमचे संस्कार कसे त्याप्रमाणे. आणि अगदी जर मूळ कारण आपण बघितलं तर आत्म्याचं अज्ञान, मूळ तर हेच आहे. म्हणून ऋते ज्ञानात न मुक्ती हे वाक्य खूप ऐकलं असेल. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. जोपर्यंत जीव भाव आहे, जीवत्व आहे, अहम जीव कर्ता भोक्ता ही जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत तो जन्म. हा, मी चांगला जर करता झालो तर चांगला जन्म मिळेल. वैकुंठामध्ये, देवलोकामध्ये जर खूप उपासना केली, पण ती मुक्ती नित्य मुक्ती नाही आहे. या मनुष्य लोकापासून मुक्ती आहे, पण शरीरापासून मुक्ती नाही. ती चांगलं शरीर मिळेल, दिव्य शरीर, सगळं दिव्य दिव्य आहे तिथे. आब्रह्म भुवना लोकान पुनरावर्ती नोर्जुन माम पेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे ब्रह्मलोकामध्ये सुद्धा जरी तुम्ही गेला तरी तिथून परत यावंच लागतं, परत जन्म घ्यावा लागतो. ठीक आहे, टूर करून घ्या तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत. जसं आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत जातो इकडे घेऊन परत. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, त्याचप्रमाणे क्षीणे वित्ते ग्रह लोकम. पैसा संपला की चला, त्यालाच म्हणत पुनरपि जननम पुनरपि. तर खरी मुक्ती काय आहे तर म्हणे ज्ञानाने. आता ते माझ्याकडून होत नाही, तर आता एक उपाय काय, डायरेक्ट भगवंताशीच काय प्रार्थना करणे. तुम्हीच मुक्त करा. तुमची जर कृपा झाली तर अशक्य गोष्ट सुद्धा काय होईल, शक्य. तर इथे एक प्रकारची काय आर्त भावनेने प्रार्थना केली. आर्त भावनाला म्हणतात. 4 प्रकारचे भक्त आहे ना. आर्त, कृपया कृपा करून मला पार करा, तुम्हीच शक्ती द्या, तुम्हीच बुद्धी द्या, तुम्हीच मला ज्ञान द्या, मी नाही करू शकत. है श्रुती विदित उपाय अनेक. तुलसीदासजी म्हणतात श्रुतींमध्ये, वेदांमध्ये खूप उपाय सांगितलेले आहे, पण ते सगळे उच्च साधक लोकांसाठी. मी तर अगदी काय KG मध्ये शिकणारा बाळ आहे. तुम्हीच मला उचलू शकता. म्हणून गीतेमध्ये म्हणतात की तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागर. केशाम तर त्याच्या आधीचा श्लोक वाचा. ज्यांनी सगळे कर्म मला अर्पित केले, मन दिलंय, बुद्धी दिली आहे, अशा लोकांना मी मुक्त करतो, त्यांचा उद्धार मी करतो. तर याप्रमाणे इथे प्रार्थना आहे. तर रोज प्रार्थना केली पाहिजे. हे बघ, काही काही धर्म जे आहे ते प्रार्थना प्रधान धर्म आहे. त्याच्यामुळे प्रार्थनाच प्रार्थना आहे, बाकी काही कर्मकांड नाही आहे. दर रविवारी जा चर्चमध्ये, आणखीन काय प्रेयर. तर इस्लाममध्ये सुद्धा काय 5 वेळा दिवसातनं प्रार्थना. इतर कर्मकांड कमी आहे, तर ती सुद्धा एक साधना होऊ शकते. पण अट आहे की ती पूर्ण मनापासून केली तर आहे. म्हणजे प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती असायला पाहिजे की देवाचं हृदय द्रवित झालं पाहिजे. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे, अब की बार पार करो नंद के दुलारे. गजराज जो आहे ना, गजेंद्र, त्याने अशी प्रार्थना केली. तर गरुडले पधारे, शंख चक्र गदा पद्म गरुडले पधारे. गजेंद्र मोक्षाची कथा आहे. तर पहा, त्यांनी काही साधना केली नाही. नुसतं एक कमळाचं फूल आहे ते सोंडेनी असं तोडलंय, हे गोविंद कृपया पारे पाय. अच्छा, आता परत या भजगोविंदमध्ये असं आहे, एक एक श्लोक जो आहे ना स्वतंत्र आहे, असं की जुळलेला नाही, एक दुसरे कनेक्टेड नाही आहे. आता पुढे परत ज्ञानी लोकांचं वर्णन आहे. आत्ता आपण पाहिलं योगरतो वा भोगरतो, त्याच्यानंतर मग साधनेचं वर्णन केलं. गीता, उपासना करा,
मग आता वर्णन प्रार्थना. आता म्हणतात की पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावत्